आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेशी युतीचे संकेत दिले। शिवसेनेशी युतीबाबत सकारात्मक चर्चेसाठी तयार असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलंय। पण पारदर्शी अजेंड्याच्या आधारावर युती व्हावी अशी इच्छा असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष दानवेंसह विनोद तावडे, आशिष शेलार, राज पुरोहित, पूनम महाजन हे भाजप नेते उपस्थित होते। तर दुसरीकडे युतीबाबत शिवसेना आणि भाजप नेते चर्चा करतील, मात्र अंतिम निर्णय आपण आणि मुख्यमंत्री घेणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तसंच शेलारांच्या पारदर्शी अजेंड्याबाबत विचारलं असता आपण फक्त मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया देतो असं उद्धव म्हणाले। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरेजी यांनी जी जाहीर अपेक्षा व्यक्त केली की युतीची चर्चा झाली पाहिजे, लवकर झाली पाहिजे। भारतीय जनता पक्षाने याआधीही आणि आताही त्यांच्या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद द्यायचं ठरवलंय आणि म्हणून युतीच्या चर्चेसाठी भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने चर्चेला सुरुवात केली जाईल, निमंत्रण दिलं जाईल अशी आम्ही भूमिका घेतली आहे। अजून प्रस्ताव आलेला नाही, पण चर्चा आज सुरू होईल अशी शक्यता आहे। आणि जसं आमचं ठरलेलं आहे की तिघ जण, शिवसेनेकडनं 3 जण आणि भारतीय जनता पक्षाकडनं 3 जण हे प्राथमिक चर्चा करतील आणि नंतर मग मी आणि देवेंद्रजी आहेत, आम्ही आमच्या पातळीवरती याचा काय तो निर्णय घेऊ। भाजप सकारात्मक आहे युतीसाठी, आपली काय भूमिका राहील आणि आपल्याकडे 3 जण कोण? मी जर का नकारात्मक असतो तर मी भेटीला माणसंच पाठवले नसती किंवा पाठवण्याचं जाहीरच केलं नसतं। याचा अर्थ मी सकारात्मक आहे। आशिष शेलार यांनी सांगितलेलं, हा अधिकृत बाईट आहे, सांगितलं की पारदर्शी अजेंडा असावा महापालिकेच्या संदर्भात, ही भाजपची भूमिका आहे। ठीक आहे, अमित शाह किंवा देवेंद्र बोलतील तेव्हा मी बोलेन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।